श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत असाल की खूप लोकांच्या देवघरात एक तांब्याचा तांब्या पाणी भरून ठेवलेला असतो। असा तांब्या का ठेवत असतील असे आपल्याला नेहमी वाटत असेल। जर असा पाण्याने भरलेला तांब्या आपण देखील आपल्या देवघरात ठेवला तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात व घरात सुख व समृद्धीचे आगमन होते। काही व्यक्ती आपल्या घरात सुख समाधान यावे म्हणून देवाची पूजा करतात। काही व्यक्ती आपली मनोकामना, काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात। तर काही व्यक्ती भगवंतावरील श्रद्धा भावामुळे भगवंतांना पूजतात। ज्याची त्याची पूजा करणे त्यामागील भावना वेगळी असते, परंतु आपण लक्ष दिले की आपल्या लक्षात येईल की भाव कोणताही असो, प्रत्येकाच्या घरात एक तांब्याभर पाणी ठेवलेले असतेच। तुम्हाला माहित आहे का असे का करतात? याचे कारण असे की देवघरात ठेवलेला तांब्या घरातील काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर करतो आणि आपल्या परिवारात सुख आणतो। आपण देखील आपल्या देवघरात पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या जरूर ठेवा। आज व्हिडिओमध्ये आपण काही वास्तू टिप्स सांगत आहोत, ज्याच्या पालनामुळे आपले जीवन सुख व आनंदाने भरून जाईल। देवघरात दररोज देवपूजेसाठी तांब्याचा तांब्या वापरावा व देवांना प्रसन्न करण्यासाठी देवघरात एक तांब्या जल अवश्य ठेवा। घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी तर शेवटची पोळी कुत्र्यासाठी ठेवावी व ती त्यांना लगेचच खाऊ घालावी, त्यामुळे आपले सर्व दोष निघून जातात। देवघरात नेहमी तांब्याभर पाणी ठेवावे व दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्या घरातील पूर्व कोपऱ्यामध्ये शिंपडावे। असे केल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो। आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो। ही फुले वाळली की ती फुले आपण पाण्यात प्रवाहित करावी। वाळलेली फुले घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता येते व त्या ऊर्जेचा आपल्या घरात प्रभाव पडतो, म्हणून ती लगेच दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात टाकून द्यावी, जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता येत नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे। यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।